नमस्कार. मी डॉक्टर दर्शन ठाणगे, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ. आज एका वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. बऱ्याच महिलांची एक कंप्लेंट असते, की मला पिरियड आली आहे, पण अंगावरून जात नाही आहे. एक दिवस थोडंसं गेलं आणि नंतर बंद होऊन गेलं. खूप महिलांची ही कंप्लेंट असते. तर यासाठी मी आज तुम्हाला एक घरगुती तुमच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असलेली गोष्ट सांगणार आहे आणि त्याचं सायंटिफिक रिझनही सांगणार आहे, की ते त्याच्यात का खूप महिलांची अशी कंप्लेंट असते, की पिरियड आल्यावर ओटीपोटात दुखतं, हातपाय दुखतात, पण अंगावरून खूप कमी जातं. 1 दिवस जातं आणि नंतर थांबतं. आयडियली पिरियड 4 ते 5 दिवस तरी अंगावरून जायला पाहिजे. ठीक आहे. तर यासाठी मी तुम्हाला आज एक घरगुती उपाय सांगणार आहे. तो तुम्ही नक्की करून बघू शकता. मिरी, काळी मिरी, मरीच ज्याला संस्कृत नाव आहे मरीच. तर मिरी हे वातश्रमण आहे, वातप्रशमन आहे, कफग्न आहे. त्याच्यामुळे आणि हे उष्ण गुणाचं आहे. ठीक आहे. तर मिऱ्याचा काढा किंवा मिऱ्याचा चहा करून तुम्ही पिऊ शकता, ज्याच्यामध्ये कमी साखर, जसा तुम्ही कोरी चहा बनवता त्याच प्रमाणामध्ये तुम्ही मिरी घातलेला चहा बनवू शकता आणि ह्याच्या 2-3 कप म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी 2-3 टाईमच्या सेवनाने सुद्धा तुमचा ब्लीडिंगचा फ्लो असतो तो खूप जास्त प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने वाढलेला दिसून येतो. मिरी घातलेला चहा घेतल्यानंतर तुमचे हातपाय दुखणं बंद होतं, पाठ-पोट दुखणं बंद होतं. कारण मिऱ्यामध्ये वातशमनाचे पण गुण आहेत, की जे तुमच्या हातापायांचं जे दुखणं आहे ते थोडंसं कमी करतं. वातप्रशमनामुळे तुमचा जो खालचा अपान वायू जो असतो, की ज्याच्यामध्ये पिरियडला फ्लो करण्याची जी गती असते, तिला प्राकृत गती प्राप्त होते आणि तुमचा फ्लोसुद्धा नॉर्मल आणि रेग्युलर होतो. सो हे काही घरगुती उपाय सांगितला, याला सायंटिफिक बेस सुद्धा आहे. सो तुम्ही नक्की करून बघा. थँक यू.